त्यांना ते पाऊल उचलावं लागलं. त्याच्यातच सगळं आलं आणि माझ्यात आणि त्यांच्यात सुप्त असं काही नव्हतं. पण दिल्लीतल्या मेळाव्यात तर त्यांनी थेटपणे सांगितलं होतं की 5 वर्ष झाली, खूप झालं, यापुढे आम्हालाही संधी मिळावी. दिल्लीतल्या नाही, मुंबईतल्या मेळाव्यात त्यांनी इच्छा प्रदर्शित केलेली होती आणि त्या इच्छा प्रदर्शित केल्यामुळं कदाचित आणखीन एक 5-7 दिवस थांबले असते. बरं, तर त्यांची इच्छा पवारसाहेब पूर्ण करणारच होते अशी माझी माहिती आहे. पंतप्रधान असतील किंवा शहाजी असतील, ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये येतात किंवा सभा घेतात, ते थेटपणे सांगताना दिसतात की पुत्र प्रेम आणि पुत्री प्रेम यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली. पुत्री प्रेम तर अजिबातच आम्हाला कधी अनुभवायला आलं नाही, कारण पुत्री खासदार असताना पुत्रीला कधी मंत्री केलं नाही. तिला आधी मंत्री केलं असतं तर हे प्रसंग बरेच टळले असते. पण तिला कधी 3 टर्म खासदारकीच्या झाल्या. हा, सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी दुसऱ्यांनाच संधी दिली पवार साहेबांनी, हे जग जाहीर आहे. मग पुत्री प्रेमाचा आरोप होण्याचा प्रश्नच नाही. आणि आमच्या मंत्रिमंडळात आम्ही आदित्य ठाकरेंना पाहिलं. आदित्य ठाकरे हे मंत्री म्हणून काम करत असताना कलेक्टिव्ह डिसिजन उद्धवजी घ्यायचे. त्यावेळी आदित्य ठाकरे चर्चेत आणि फायनल निर्णयात कधीच नसायचे. त्यामुळे पुत्रप्रेमाचाही आरोप खोटा आहे आणि पुत्री प्रेमाचाही आरोप खोटा आहे. सांगलीकडे मी तुम्हाला थोडक्यात नेतो. सांगलीमध्ये जो उमेदवार बदलाचा किंवा त्या काळातलं जे काय नाट्य घडलं त्याचे खलनायक तुम्ही आहात असं